पंडित असतो तो शहाणा असतो, त्याच्याकडे शब्द असतात, शास्त्र असतं, मात्र शास्त्रांचं सार असत नाही. संत जे असतात संतांकडे ज्ञान असतं, मात्र त्या ज्ञानाला जोडून काढून असतं. ज्ञान विद्वानांकडे असतं, मात्र ते ज्ञान जगाच्या कल्याणासाठी कसं वापरायचं याची भूमिका संतांकडे असते. कुणी विचारलं की संतांची जात काय आहे, तर कारुण्य ही संतांची जात आहे. जेव्हा समाज खचलेला असतो, त्रासलेला असतो, तेव्हा अशा त्रासलेल्या आणि खचलेल्या समाजाला सोपा मार्ग दाखवण्याचं काम संत करतात. बुडते हे जन न देखवे डोळा. भक्तीचा जो जिव्हाळा असतो तो संतांजवळ असतो आणि ते संत आपल्यासाठी मार्ग दाखवत असतात. 20व्या शतकाचा जर आपण विचार केला तर सारं जग वेगळ्या परिस्थितीमधून जात होतं आणि अशा काळामध्ये राष्ट्रसंतांनी तुमच्या माझ्यासाठी जो सर्व धर्मांचा समन्वय म्हणून ही जी उपासनेची पद्धत सुरू केली, ती काळाच्या दृष्टीनं, समाजाच्या दृष्टीनं आणि व्यक्तिगत पातळ्यांवर सुद्धा मुख्य आहे. ही प्रार्थना काय आहे? ही हाक आहे. ही हाक त्या परमेश्वराला मारलेली हाक आहे. ही हाक जी आहे ना, ती जनता जनार्दनाला मारलेली हाक आहे आणि ही जी हाक आहे ही स्वतःला मारलेली हाक आहे. तो सर्वोच्च जो आहे, जो चराचराला व्यापून उरलाय, किती उरलाय? इतका व्यापून उरलाय, इतका व्यापून उरलाय की तो या सर्व विश्वाला व्यापून 10 अंगुळ उरलाय असं म्हणतात. त्याला मारलेली ही हाक आहे. ही जनता जनार्दनाला मारलेली हाक आहे आणि ही स्वतःला मारलेली हाक आहे. जनता जनार्दनाला मारलेली जी हाक आहे, तुम्हाला मला आपल्या सर्वांना मिळून ती तुमच्या माझ्यामध्ये भावंड भावना विकसित झाली पाहिजे यासाठी मारलेली हाक आहे. आणि स्वतःला हाक मारणं नावाची गोष्ट दुर्मिळ झाली. आपण बाहेर खूप प्रार्थना करतो. कबीरजी महाराज म्हणाले, बाहेर खूप ओरडतो आपण, मात्र आतमध्ये प्रतिसाद मिळत नाही. सामुदायिक प्रार्थनेच्या रूपानं आपण आपल्याच आत्म्याला मारलेली हाक आहे. आपण देवाला हाक मारतो, तो जो सर्वशक्तिमान आहे, एक आहे, त्याला हाक मारतो. मात्र ते हाक मारत असताना आपली प्रार्थना अशी असते की हे काय कर, तू मला पावन कर, मी पतित आहे, मला पावन कर, मी छोट्यात अडकलोय, मला मोठं कर, ही भूमिका असते. खरं तर राष्ट्रसंतांचा विचार केला तर आपल्या लक्षात असं येईल की त्यांनी ज्या पद्धतीनं ही सर्व उपासनेची पद्धत उभी केली, ही कुठल्या धर्मासाठी नाही, पंथासाठी नाही, तर सर्वांसाठी आहे. सारे पांथिक अभिनिवेश घेऊन असतात, भाषेचा अभिनिवेश घेऊन असतात, प्रदेशाचा अभिनिवेश घेऊन असतात. मात्र जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये कुणी हिंदू असू देत, मुस्लिम असू देत, देव मानणारा असू देत, नसू देत, या सर्वांसाठी ही चांगली सोय राष्ट्रसंतांनी तुमच्या माझ्यासाठी करून ठेवलेली आहे. ही हाक जी मारली आहे, त्या हाक मारण्याचा उद्देश जर काय असेल तर सर्वभूत हिते रता. श्रीमद भगवद्गीतेनं 5व्या अध्यायामध्ये 25वा श्लोक आणि त्याच्यामध्ये वैराग्यवान, ज्ञानसंपन्न आणि ब्रह्मनिष्ठ सत्पुरुषाचं वर्णन केलं. आणि ते वर्णन करत असताना ज्याला सगळं मिळालंय, काही मिळवणं शिल्लक नाही, तरी सुद्धा निष्काम बुद्धीनं, कौशल्यपूर्ण पद्धतीनं जो सत्पुरुष कर्म करत जातो, त्याच्या जगण्याचा उद्देश काय असं श्रीमद भगवद्गीतेनं सांगितलं. आणि त्याच्यामध्ये त्या साधूची, त्या फकीराची, त्या संताची भूमिका जर काय असेल तर सर्व प्राणी मात्रांचं कल्याण झालं पाहिजे, सर्व भूतांचं कल्याण झालं पाहिजे, याच्यासाठी तो रममाण असतो. तुम्ही आम्ही सामान्य लोक असतो. आपण इंद्रियांपासून तर गावच्या कट्ट्यांपर्यंत अनेक ठिकाणी रमतो. कवी गंग आहे, ते म्हणाले, रतिबिन राज, रतिबिन काज, रतिबिन मानस लागत फिको, रतिबिन साधू, रतिबिन संत, रतिबिन जोग न होय जतिको. तुम्ही संन्यासी जरी असला आणि साधे विषयी प्रापंचिक जरी असला तरी आपण कुठंतरी रमतो. मात्र संत रमतात, ते सर्व भूतांचं कल्याण व्हावं, सर्व प्राणी मात्रांचं कल्याण व्हावं यासाठी रमत असतात. हा सर्व प्रार्थनेचा विचार केला तर खरं तर ग्रामगीतेच्या 27व्या अध्यायामध्ये त्या सर्व उपासनेचं वर्णन करत असताना त्यांनी पूर्व परंपरा सांगितली. ते म्हणाले की जेव्हा अशा पद्धतीने सगळा बुजबुजाट माजलेला असतो, त्यावेळी एक कोण आहे ना, ते दाखवण्यासाठी ही सगळीची सगळी परंपरा आहे. मध्ययुगामध्ये त्या साऱ्या संत एकत्र आले. राष्ट्रसंत सांगतात, मध्ययुगातले सारे संत एकत्र आले आणि त्यांनी ती ब्रह्ममूर्ती म्हणजे विठ्ठल तो दाखवला. पुढच्या काळामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी तोच एक जो आहे तो कोदंडधारी राम दाखवला. त्यानंतर बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूंनी ती कृष्ण कथा जी आहे ना ती धवळली. आणि 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 कलियुगामध्ये, आधुनिक काळामध्ये राष्ट्रसंतांनी ते एक जे काही आहे ना त्याचं अधिष्ठान तुमच्या माझ्यासाठी निर्माण करून ठेवलं.
गुरु नानक म्हणाले, एक गगन, एक पाणी, एक पवन संसारा, एक ही खाक बने सब भांड, एक ही सर्जनहारा. तो जो कुणी एक आहे, मुस्लिम म्हणतात नहीं है खुदा के सिवा इबादत के काबिल कोई, असा जो कुणी आहे. वारकरी म्हणतात एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, असा जो कुणीतरी आहे ना, तो जो कुणी आहे, जो सर्वशक्तिमान आहे, जो पूजेला पात्र आहे, ज्याला आपले हाक ऐकू जाईल आणि जो आपलं कल्याण करू शकतो, त्याला समोर ठेवून राष्ट्रसंतांनी तुमच्या माझ्यासाठी आत्मिक कल्याणासाठी हा रस्ता सांगितला. तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये या जगाच्या संदर्भानं तुच्छतेची भावना होता कामा नये. मी त्यांचा ते माझे एकच ओघ आम्हा तुरी वाहे, ही भूमिका जी आहे ती राष्ट्रसंतांची. इतर धर्म संप्रदाय संकुचित मनोवृत्तीची काही लोक माणसांना माणसांच्या विरोधात उभं करतात. मात्र देअर इज नथिंग ग्रेट और स्मॉल इन द आईज ऑफ गॉड. देवाच्या दृष्टीनं कुणी लहान नाही, कुणी मोठा नाही. ही भारतीय सनातन संस्कृतीची जी भूमिका होती, ती भूमिका अत्याधुनिक रूपामध्ये मांडून तिला सहज सुलभ करण्याचं काम जर कोणी केलं तर राष्ट्रसंतांनी केलं. अगोदरची लोक झाली, त्यांनी सांगितलं पुढच्या काही लोकांनी फक्त विशिष्ट जातीतल्या लोकांनी बसावं, नंतर बसणाऱ्यांनी आणखीन काहीतरी असावं, आणि काही लोकांना धर्म मंडपामध्ये प्रवेशच नव्हता. मात्र सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, ही भूमिका होती. गुरुदेवांकडे मागणं मागत असताना सुद्धा या साऱ्या संसाराचं भलं झालं पाहिजे. ज्ञानदेव म्हणाले, अवघाची संसार सुखाचा करील, त्या जातकुळीचं हे मागणं होतं. खरं तर सगळी गाथा पाहिली की लक्षात येतं, अनेक ठिकाणी तळमळ, अनेक ठिकाणी तळमळ. तुकड्या दास म्हणे काहीतरी करा, मजसी उद्धरा पांडुरंगा. कुठल्याही संवेदनशील माणसाचा साधकाचा प्रवास पाहत गेलो की तो सुरुवात करायला लागतो आणि एका विशिष्ट टप्प्याला तो म्हणतो काय, तुकड्या दास म्हणे आम्ही हो बेजात, आत्म्याची जात लागो मध. इतर लोक भाषा धर्म संप्रदाय जात पात भाषा वेश यात अडकवतात. मात्र साधू जो असतो त्याला वाटत असतं की या समाजाला आत्म्याची जात लागली पाहिजे, आत्म्याचं म्हणणं कळलं पाहिजे. खऱ्या भेटी ज्यांना देता येत नाहीत त्यांनी मुजरे, नमस्कार, उदबत्ती हे शोधलेले बहाणे असतात. मात्र आत्मा अर्पण करणे ही सर्वोच्च प्रार्थना असते. आणि आत्म्यानं नम्र कसं व्हावं याचा रियाज होण्यासाठी सातत्याने राष्ट्रसंतांनी जे शब्द सांगितलेत त्या शब्दांच्या दिशेनं आपण चालत गेलं पाहिजे. श्रीमद भगवद्गीता, कृष्णांच्या समोर अर्जुन उभा होता, मोहग्रस्त होता, प्रश्न पडला होता काय करू. सगळं गीतेचं तत्वज्ञान सांगितलं आणि शेवटी सांगितलं सर्व धर्मण्य परित्यज्यम माम एकम शरणम व्रज. काय कर, सर्व धर्मांचा त्याग कर आणि मला एकाला शरण ये. अगदी त्याचप्रमाणे राष्ट्रसंतांनी सुद्धा सर्व धर्मांचा समन्वय करून ही प्रार्थना निर्माण केली आणि त्या एकाला शरण यायला सांगितलं. गीतेनं जे 700 श्लोकांमध्ये सांगून ठेवलं ते राष्ट्रसंतांनी सहज सोप्या भाषेमध्ये सांगून ठेवलंय. इतकं समर्पण असलं पाहिजे, इतकी एकाग्रता, तन्मयता असली पाहिजे की आपण गप्प बसलं तरी आपली हाक त्याला ऐकू आली पाहिजे. कारण त्याला आपली हाक ऐकण्यासाठी कानांची गरज नाही, त्याला आपली मदत करण्यासाठी हाताची गरज नाही. ही साधू संतांनी सांगून ठेवलेली जी भूमिका आहे त्या भूमिकेवर आपला विश्वास असला पाहिजे. एका फकीराला बाण लागला, एकदा जंगलामध्ये बसलेला बाण लागला आणि बाण लागल्यानंतर शिष्य पळत आले आणि बरगड्यात घुसलेला बाण काढण्याचा प्रयत्न करू लागले. अस्वस्थ झाले सगळे, कसा काढायचा बाण, बाण काढता येत नव्हता. धक्का लागला की साधू विभाळायचा. एक जवळचा शिष्य होता, कुणीतरी गुरुचं हृदय जाणणारा एक शिष्य असतो. तो म्हणाला काही नका करू, आता संध्याकाळी सामुदायिक प्रार्थनेची वेळ होईल तेव्हा गुरुजी बसतील ना तेव्हा काढा. काही नाही, संध्याकाळी गुरुजी प्रार्थनेला बसले आणि बाण काढला गेला. बाण कधी निघाला कळालं नाही. देहावर न राहता आत्मा गुरुदेवांना समर्पित केला.